नमस्कार, मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओच्या मला खूप साऱ्या रिक्वेस्ट आलेल्या की ताई मेशोवरच्या ज्या काठपदर साड्या आहेत त्याचा हॉल आमच्यासोबत शेअर कर। तुमच्याच रिक्वेस्टवरून मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सुंदर असं काठपदर साडीचं कलेक्शन शेअर करणार आहे। मार्केटमध्ये खूप साऱ्या व्हरायटीमध्ये साड्या अवेलेबल आहेत, जसं की जिम्मीचू फॅब्रिक असेल, ऑर्गॅन्झा फॅब्रिक असेल, टिश्यू सिल्क असेल, अशा वेगवेगळ्या फॅब्रिकच्या साड्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। या ज्या साड्या आहेत त्या ट्रेंडिंगमध्ये येतात आणि आउट ऑफ ट्रेंड सुद्धा होतात। काठपदर साडी ही एक अशी साडी आहे की ती कधीही आउट ऑफ ट्रेंड होत नाही। काठपदर साडीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी नक्कीच बघायला मिळतील, पण काठपदर साडी ही नेहमीच ट्रेंडिंगमध्ये असते। त्यामुळेच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काठपदर साड्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या सगळ्या मी मिशोवरून घेतलेल्या आहेत। शिवाय या ज्या साड्या आहेत त्या सगळ्या रिजनेबल रेटमध्ये असणार आहेत, म्हणजे 400 पासून ते 1200 रुपयांच्या रेंजमध्ये या सगळ्या साड्या असणार आहेत। मी तुमच्यासोबत 5 ते 6 साड्या शेअर करणार आहे। या ज्या सगळ्या साड्या आहेत त्या सगळ्या ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहेत, याचे रिव्ह्यू बघूनच त्या साड्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। शिवाय प्राइस सुद्धा एकदम अफोर्डेबल आहे। या साड्यांचं कलर कॉम्बिनेशन असेल, क्वालिटी असेल, खूप सुंदर आहे। तर जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्या सुंदर साड्या कोणत्या आहेत हे बघूया। आता सगळ्यात आधी मी जी साडी वेअर केलेली आहे ही साडी काठपदरमध्ये सुद्धा येते आणि कॉटनमध्ये सुद्धा येते। दोन्ही प्रकारे ही साडी आपण वेअर करू शकतो। ही साडी सुद्धा मी मिशोवरून घेतलेली आहे, याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल। शिवाय मी जे हे गळ्यातलं वेअर केलेलं आहे, मंगळसूत्र वेअर केलेलं आहे, त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देणार आहे, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा। त्याच्या काठपदर साडीमधली पहिली जी साडी आहे ती तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय। स्काय ब्लू कलरमध्ये खूप सुंदर साडी आहे। ही साडी सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे। आता ही साडी फोटोमध्ये खूप सुंदर दिसते आणि म्हणूनच ही साडी मी बाय केलेली आहे। तर एक्झॅक्टली मला साडी कशी रिसीव्ह झालेली आहे ते बघूया। तुम्ही साडीचा कलर बघा, किती सुंदर कलर आहे। हा जो कलर आहे तो कुठल्याही स्किन टोनला खूप सुंदर दिसतो आणि वेअर केल्यानंतर सगळ्या कलरमध्ये उठून हा कलर दिसतो। त्यामुळे हा कलर जर तुमच्याकडे नसेल ना तर साडीमध्ये तुम्ही नक्की हा कलर बाय करा, कारण वेअर केल्यानंतर हा कलर खूप सुंदर दिसतो। मी साडी तुम्हाला ओपन करून दाखवते। तर ही साडी मी मिशोवरून घेतलेली आहे, असं तुम्हाला पण वाटणार नाही। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती सुंदर साडी मला रिसीव्ह झालेली आहे। एक्झॅक्टली जशी मी फोटोमध्ये बघितली तशी सेम टू सेम साडी मला मिळालेली आहे। साडीचे जे फॅब्रिक आहे ते सॉफ्ट असं सिल्कमध्ये साडीचं फॅब्रिक असणार आहे। स्काय ब्लू कलरमध्ये फिरता असा याचा कलर आहे। स्काय ब्लू कलरमध्ये गोल्डन कलर असा फिरता याचा धुपछाव कलर आहे। साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवते। तर ऑल ओव्हर साडी ही अशा प्रकारे असणार आहे। स्काय ब्लू कलरमध्ये खूप छान धुपछाव कलर आहे आणि वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला सुंदर असं सिल्कच्या थ्रेडवर्कमध्ये एम्ब्रॉयडरी केलेली आहे। तुम्ही बघितलं तर हे प्रिंट अजिबात नाही, तर हे पूर्णपणे वेविंगचं काम आहे। तुम्हाला मागच्या बाजूने मी दाखवते म्हणजे समजेल। तुम्ही बघताय काठांची मागची बाजू आणि पुढची बाजू पूर्णपणे वेविंगचं काम आहे। फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे। सिल्कमध्ये ही साडी येणार आहे। शिवाय साडीच्या मध्ये सुंदर अशा बुट्ट्यासुद्धा दिलेल्या आहेत। ऑल ओव्हर साडी अशाच प्रकारे असणार आहे। साडीचा जो पदर आहे तो सुद्धा खूप सुंदर आहे। मी तुम्हाला साडीचा पदर दाखवते। खूप सुंदर असा पूर्ण भरलेला सिल्कच्या थ्रेडमध्ये वर्क असणारा हा साडीचा पदर यासोबत रिसीव्ह झालेला आहे। पदरसुद्धा खूप सुंदर आहे। या साडीचा जो ब्लाऊज आहे तो सुद्धा खूप सुंदर आलेला आहे। साडीच्या ब्लाऊजवरती बुट्ट्यांचं काम केलेलं आहे। जेव्हा तुम्ही ब्लाऊज स्टिच कराल ना तेव्हा तुमचा लुक हा खूप सुंदर दिसणार आहे। शिवाय या साडीवरती तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊजसुद्धा वेअर करू शकता। या साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल। खूप रिजनेबल रेटमध्ये ही साडी मिशोवरती अवेलेबल आहे। फक्त मी अशी साडी टाकली तर तुम्ही साडीचा लुक बघू शकता। वेअर केल्यानंतर कुठल्याही लग्नासाठी, कार्यक्रमासाठी, फंक्शनसाठी जर तुम्हाला सुंदर अशी काठपदर साडीमध्ये जर एखादी साडी हवी असेल तर ही साडी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। यामध्ये खूप सारे कलर्स आहेत, खूप सुंदर सुंदर कलर्स आहेत। सगळेच कलर खूप सुंदर आहेत। तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा, म्हणजे तुम्हाला जो कलर आवडेल तो तुम्ही घेऊ शकता। तर याच्या काठपदर साडी कलेक्शनमध्ये दुसरी जी साडी आहे ती तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय। अशा प्रकारे ही साडी फोटोमध्ये दिसत आहे। तर ही जी साडी आहे ती कशा प्रकारे रिसीव्ह झालेली आहे ते बघूया। तर मी पार्सलसुद्धा ओपन केलेलं नाही, तुमच्यासोबत याचं मी अनबॉक्सिंग करत आहे। तर कशा प्रकारे साडी रिसीव्ह झालेली आहे हे बघूया। तुम्ही साडी बघू शकताय। साडीचा कलर खूप सुंदर आहे। डार्क ब्ल्यू कलरमध्ये साडी असणार आहे। यामध्ये खूप सारे कलर्स मिशोवरती अवेलेबल आहेत। या साडीचा जो पॅटर्न आहे तोच खूप जास्त युनिक आहे। म्हणजे ही साडी काठपदरमध्ये असणार आहे आणि एकदम डिसेंटमध्ये ही साडी येणार आहे। लग्नासाठी, कोणत्याही कार्यक्रमासाठी जर तुम्हाला सुंदर उठून दिसायचं असेल ना ही साडी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। साडीचं फॅब्रिक जर म्हणाल ना सॉफ्ट सिल्कमध्ये याचं फॅब्रिक असणार आहे। मी साडी तुम्हाला ओपन करून दाखवते।
साडी जर तुम्ही बघितली तर खूप सुंदर अशी डार्क ब्ल्यू कलरमध्ये साडी येणार आहे। ऑल ओव्हर साडीवरती खूप सुंदर असं थ्रेडवर्कचं काम आहे, सिल्कच्या थ्रेडवर्कचं काम आहे। 2 कलरमध्ये साडी असणार आहे। या साडीच्या काठांवरचे डिझाईन तुम्ही बघू शकता, खूप सुंदर डिझाईन साडीच्या खालच्या आणि वरच्या बाजूला केलेले आहे आणि साडीच्या मध्ये खूप सुंदर अशा बुट्ट्यासुद्धा दिलेल्या आहेत। साडीचं फॅब्रिक जर म्हणाल ना, एकदम सॉफ्ट असं साडीचं फॅब्रिक आहे, एकदम चापून चुपून ही साडी नेसलीसुद्धा जाणार आहे। पूर्ण ऑल ओव्हर साडी ही अशाच प्रकारची असणार आहे। हे जे काठ आहेत एकदम युनिक आहे, तो खूप वेगळा पॅटर्न आहे। अशा प्रकारच्या वेगळ्या पॅटर्नच्या साड्या नेहमीच उठून दिसतात, त्यामुळे ही साडी तुम्ही नक्कीच परचेस करू शकता। आता साडीची ही पुढची बाजू आहे। मागच्या बाजूला तुम्ही बघू शकताय, साडीच्या मागच्या बाजूला पूर्णपणे वेविंगचं वर्क आहे। चं विशेष वैशिष्ट्य म्हणजे ही जी साडी आहे ती तुम्ही 2 प्रकारे नेसू शकता। म्हणजे मागच्या बाजूने सुद्धा तुम्ही साडी बघू शकताय, ही साडी तुम्ही मागच्या बाजूने सुद्धा वेअर करू शकता आणि या बाजूने सुद्धा वेअर करू शकता। म्हणजे 2 प्रकारे ही साडी तुम्ही यूज करू शकता। खूप सुंदर साडी आहे। मागच्या बाजूने सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान कलर कॉम्बिनेशन आहे आणि किती डिसेंट कलर आहे। रात्रीच्या वेळी अशा प्रकारे जर तुम्ही साडी घातली ना तर तुमचा लुक हा खूप सुंदर दिसणार आहे। तर पदराला सुद्धा खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे। जशा प्रकारचे काठ आहेत तशाच प्रकारचं वर्क पदराला केलेलं आहे। या साडीबरोबर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज सुद्धा वेअर करू शकता। तर याच्या साडी कलेक्शनमधली नेक्स्टची साडी आहे ती इंस्टाग्रामवरती खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे। तुम्हाला साडी दाखवते, स्क्रीनवरती बघू शकताय। ही जी साडी आहे ती जशी मी फोटोमध्ये बघितली आहे एक्झॅक्टली तशीच मला साडी रिसीव झालेली आहे। कारण ही जी साडी आहे याला खूप जास्त रिव्ह्यू होते, खूप जणींनी ही साडी बायसुद्धा केलेली होती, त्याच्यामुळेच ही साडी मी सुद्धा बाय केलेली आहे आणि याचा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर ही साडी मला एक्झॅक्टली कशी रिसीव झालेली आहे ते बघूया। तुम्ही साडी बघू शकता, एकदम ब्रायडल वेअरमध्ये ही साडी असणार आहे। ब्राईडसुद्धा ही साडी आरामात वेअर करू शकता, एवढा सुंदर याचा पॅटर्न आहे। मी साडी तुम्हाला ओपन करून दाखवते। खरंच ही साडी मी मिशोवरून घेतलेली आहे असं बिलकुल वाटत नाही। एकदम सॉफ्ट अशा कॉटन शिफॉन मिक्स अशा फॅब्रिकमध्ये ही साडी येणार आहे। ऑल ओव्हर साडीवरती खूप सुंदर असं थ्रेडचं वर्क आहे, हे प्रिंट अजिबात नाही तर पूर्ण साडीवरती थ्रेडचं वर्क आहे। खूप सुंदर साडी आहे, मला खूप जास्त आवडली। साडीवरती पूर्णपणे वेविंग आहे, अजिबात ह्यावरती प्रिंट दिलेला नाही आणि साडीचा पॅटर्न तुम्ही बघू शकताय, खूप छान असा रेड कलर आहे। तर पूर्ण साडी अशाच प्रकारे असणार आहे। साडीचा वरचा काठ असा असणार आहे आणि साडीचा जो खालचा काठ आहे त्यावरती तुम्ही बघू शकताय खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे। म्हणजे एकदम लग्नासाठी कुठल्या कार्यक्रमासाठीच ही साडी बनवलेली आहे अशा प्रकारची ही साडी असणार आहे। शिवाय ही साडी एकदम सॉफ्ट आहे, लाईटवेट आहे, चापून चुपून नेसलीसुद्धा जाणार आहे। पूर्ण साडी अशी असणार आहे आणि या साडीचा जो पदर आहे तो तुम्ही बघू शकताय, खूप सुंदर भरलेला पदर यासोबत दिलेला आहे आणि पूर्ण साडीवरती चेक्सचं वर्क आहे। तुम्ही बघताय पूर्ण साडीवरती चेक्स आहे, भरलेली साडी आहे आणि साडीची जी मागची बाजू आहे तुम्ही बघू शकताय, मागच्या बाजूला पूर्ण थ्रेड्स आहेत, म्हणजे पूर्ण थ्रेडवर्क असणारी ही साडी असणार आहे। साडीचा जो ब्लाऊज आहे तो सुद्धा तितका सुंदर आहे। मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते, तुम्ही बघू शकताय खूप सुंदर थ्रेडवर्क केलेला भरलेला ब्लाऊज यासोबत आलेला आहे। जेव्हा तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घ्याल तेव्हा तुमचा लुक हा सुपर्ब दिसणार आहे। ट्रस्ट मी, ही साडी तुम्ही नक्की बाय करा, कारण या साडीमध्ये तुमचा लुक खरंच खूप सुंदर दिसणार आहे। सगळ्यांमध्ये तुम्ही उठून दिसणार आहात। ब्लाऊजच एवढा सुंदर आहे आणि विशेष म्हणजे याचं जे फॅब्रिक आहे ते खूप सॉफ्ट आहे, त्यामुळे यामध्ये तुम्ही बारीकसुद्धा दिसणार आहात। स्लीव्जसाठी येथे वेगळं थ्रेडवर्क केलेलं कापड दिलेलं आहे, तुम्ही बघताय हे स्लीव्जसाठी दिलेलं आहे आणि हे मागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला लावण्यासाठी छान वर्क केलेले ब्लाऊज त्यांनी दिलेलं आहे। तर याच्या साडी कलेक्शनमधली नेक्स्टची साडी आहे ती तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय। खूप सुंदर साडी फोटोमध्ये तरी दिसते, पण ही साडी एक्झॅक्टली कशी रिसीव झालेली आहे ते बघूया। साडी तुम्ही बघू शकताय, डार्क ब्ल्यू कलरमध्ये साडी येणार आहे आणि पिंक कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये ही साडी असणार आहे। मी साडी तुम्हाला ओपन करून दाखवते। याची जी प्राइस आहे ती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल। खूप अफोर्डेबल प्राइसमध्ये ही साडी मी मिशोवरून घेतलेली आहे, पण प्राइसच्या मानाने ही साडी खूप सुंदर आहे। तुम्ही साडी बघू शकताय, मी साडी तुम्हाला ओपन करून दाखवते। ब्ल्यू कलरमध्ये साडी येणार आहे आणि साडीच्या वरच्या आणि खालच्या बाजूला खूप सुंदर असे काठ दिलेले आहेत। हे जे काठ आहेत ते वरच्या बाजूला असणार आहेत आणि साडीच्या खालच्या बाजूला तशाच प्रकारचे मोठे काठ दिलेले आहेत। तुम्ही बघताय हे खालच्या बाजूचे खूप जास्त मोठे काठ असणार आहेत आणि ही वरच्या बाजूचे छोटे काठ असणार आहेत। शिवाय हे जे काठ आहेत ते मल्टी कलरमध्ये असणार आहेत, खूप सारे कलर्स या काठांवरती असणार आहेत। याबरोबर तुम्ही कुठलाही ब्लाऊज कॉन्ट्रास्ट म्हणून वेअर करू शकता। फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे, छान क्वालिटीचं फॅब्रिक असणार आहे। ही जी साडी आहे या साडीचा पदरसुद्धा तितका सुंदर आहे। मी तुम्हाला पदर दाखवते।
तर कॉन्ट्रास्टमध्ये पिंक कलरमध्ये याचा पदर येणार आहे आणि साडीची जी खालची बाजू आहे त्याचे काठ खूपच सुंदर आहेत, मला खूप जास्त आवडले। हे काठ साडीच्या खालच्या बाजूला येणार आहेत। कलर कॉम्बिनेशन बघा, डार्क ब्ल्यू कलरमध्ये पिंक कलर, हे कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते। यासोबत सुंदर असा पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस सुद्धा आलेला आहे। तर याच्या साडी कलेक्शनमधली सगळ्यात लास्ट तितकीच अफोर्डेबल आणि तितकीच सुंदर असणारी साडी म्हणजे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। खूप सुंदर अशा डार्क मरून कलरमध्ये साडी असणार आहे आणि या साडीचे जे काठ आहेत ते सुद्धा खूप सुंदर आहेत, म्हणजे हे कॉम्बिनेशनच खूप सुंदर आहे। एकदम युनिक पॅटर्न या साडीचा आहे, त्यामुळे ही साडी मी बाय केलेली आहे। याला बऱ्याच रिव्ह्यूज सुद्धा आलेले आहेत, त्यामध्ये बरेच कलर्स मिशोवरती अवेलेबल आहे। सुरुवातीला या साडीची प्राइस 1200 रुपयापर्यंत होती, पण आता या साडीची प्राइस खूप कमी झालेली आहे, म्हणजे 400च्या आतमध्ये ही साडी तुम्हाला मिळणार आहे। तर साडी कशा प्रकारे रिसीव झालेली आहे ते बघूया। मरून कलरमध्ये साडी येणार आहे आणि साडीच्या खालच्या बाजूचे जे काठ आहेत ते अशा प्रकारचे मोठे काठ असणार आहेत। हा जो आहे तो साडीचा पदर येणार आहे, पदराला सुद्धा खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे। साडीची जी खालची बाजू आहे, निऱ्यांची बाजू आहे, त्या बाजूला हा सुंदर असा मोठे काठ येणार आहेत आणि साडीची जी वरची बाजू आहे त्या वरच्या बाजूला अशा प्रकारचे छोटे काठ येणार आहेत। खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे। पूर्ण जी साडी आहे ती प्लेन येणार आहे, फक्त साडीच्या खालच्या आणि वरच्या बाजूला काठ दिलेले आहे, त्यामुळे हे कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं। वेअर केल्यानंतर साडी खूप सुंदर दिसते। शिवाय ही जी साडी आहे या साडीबरोबर तुम्ही सिंगल पिन करू शकता किंवा पिनअप सुद्धा करू शकता, दोन्ही प्रकारे ही साडी तुम्ही वेअर करू शकता, तरी सुद्धा सुंदर दिसणार आहे। शिवाय रात्रीच्या वेळी सुद्धा ही साडी खूप छान शाईन करते। आता मी तुम्हाला साडी अशा अंगावरती टाकून दाखवते, तुम्ही बघू शकताय खूप सुंदर शाईन ही साडी या साडीचं फॅब्रिक करत आहे, म्हणजे रात्रीच्या वेळी सुद्धा ही साडी तुम्ही आरामात वेअर करू शकता। लग्नासाठी कुठल्याही कार्यक्रमासाठी ही साडी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। आता विशेष म्हणजे या साडीबरोबर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आलेला आहे, म्हणजे जसे साडीचे काठ आहेत तशाच प्रकारचा पूर्ण ब्लाऊज भरलेला आलेला आहे। ही जी साडी आहे या साडीवरचा जो ब्लाऊज आहे तो मी स्टिच करून घेतलेला आहे, बघू शकताय। कॉन्ट्रास्टमध्ये याला सुंदर असा ब्लाऊज आलेला आहे। ही साडी मला खूप जास्त आवडली, त्यामुळे यावरचा ब्लाऊज मी स्टिच करून घेतलेला आहे, कारण वेअर केल्यानंतर ही साडी एवढी अफोर्डेबल प्राईसमध्ये मी घेतलेली आहे असं अजिबात वाटत नाही। खूप सुंदर ही साडी वेअर केल्यानंतर दिसते। तर ही साडीसुद्धा मला खूप जास्त आवडली। एवढ्या कमी प्राईसमध्ये एवढी सुंदर साडी तुम्हाला मिळणार आहे, एवढी सुंदर डील आहे। याच्या सगळ्या साड्या आहेत सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहेत, शिवाय याच्या प्राईससुद्धा खूप अफोर्डेबल आहेत आणि वेअर केल्यानंतर या साड्या खूप सुंदर दिसणार आहेत। यामधली कोणती साडी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवायचा जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या वेळी त्या विषयावरती नक्कीच मी व्हिडिओ घेऊन येईल। त्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह, तोपर्यंत थँक्यू।